जय शिवराय। पैठणला बुधवारपासून पैसे मिळत आहेत, कन्नडला पुन्हा एकदा हिणवलंय। काय तुम्ही ठरवलंय का हे राडे करायचे आणि मगच काय करायचं ते करायचं? इकडे तहसीलदार आम्हाला म्हणतायत की प्रस्ताव सादर केलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांचे नावं येणार आहेत। अरे बॉस, एकीकडे नावं येणं काय, पैसे येणं सुरू झालं। आज सोमवार आहे, बुधवारपासून पैसे येणार आहेत पैठणला। इकडे आमचा अजून प्रस्तावच प्रलंबित आहे आणि आम्ही काही इथे मूर्ख नाही आहे की इकडे बसलोय। आम्हाला काहीतरी पाहिजे, हे आमचा अधिकार आहे। बरं, ज्याच्यात तुम्ही म्हणताय की आम्ही पात्र आहोत, म्हणजे तुम्ही असंही म्हणत नाही की तुम्ही पात्र नाही आहात, तुम्ही म्हणताय की पात्र आहे। पात्र आहे तर पैसे का नाही आहेत? मुळात मुद्दा तो आहे। आणि आता मी सर्व मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर अशा पद्धतीने हे हिणवणार असतील, आपल्याला येण्यात काढणार असतील, काही काही लोक म्हणतात तुमचं भावलं बनवलंय। काय भावलं बनवलंय तुम्ही? तुम्ही नुसते व्हिडिओ काढता, बाकी आम्ही गेम मारतो। अरे तुम्ही नामर्दात, तुम्ही मर्दानकीने गेम नाही मारत, छक्केपणाने गेम मारता। आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही कसंही पण गेम आम्हीच मारतो, अरे गेम तुम्हीच मारता, पण तुम्ही तिकडे वरती तुमचे गेम कोण कोण मारतं हे पण आम्हाला माहिती आहे। दिल्लीचे गेम कोण मारतं, दिल्लीच्या वरती कोण बसतं हे पण आम्हाला माहिती आहे। त्यामुळे स्वतःला शाहरुख खान कोणीच समजायचं नाही इकडे, हे आम्हाला पण कळतं। मुद्दा असा आहे, इथे वैयक्तिक हर्षवर्धन जाधव हा विषयच नाहीये। तुम्ही आमचा कुठे गेम करायला निघालाय? हा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे, तुम्ही गेम शेतकऱ्यांचा करताय। तुम्ही माझ्या नादाला लावून शेतकरी उद्ध्वस्त करताय। आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो, आत्ता 1 तारखेला आपण इथून पुढे, जसं मी कालच जाहीर केलं, असहकार्य चळवळ जशी महात्मा गांधींनी सुरू केली होती, एकही शासकीय डिपार्टमेंट चालू द्यायचं नाही। ते तर ब्रिटिशर होते, हे आपलेच आहेत, पण हे आपले ब्रिटिशरांपेक्षा पुढे चाललेत। ही गोष्ट आपल्याला 1 तारखेपासून करायची आहे। तर सगळ्या शेतकऱ्यांनी 1 तारखेला कन्नड तहसीलला यायचंय म्हणजे यायचंय, नाही तर पैसे तुमचे विसरा। आम्ही इकडे लढतोय, आम्ही अनेक राजकीय पक्षांना बोललो की तुम्ही इकडे या, कोण आलं नाही। आपलीच पोरं बसतात आणि आपलीच पोरं लढतायत, कुत्र येत नाही शेतकऱ्यांच्यासाठी। आज पलीकडच्या मतदारसंघामध्ये वाटप सुरू झाला बुधवारी आणि इकडे प्रस्ताव प्रलंबित आहे। आता ही शर्मनाक गोष्ट नाही तर काय भूषणाची गोष्ट आहे का? मान्य आहे ही निवडणूक हिने चोरून जिंकली आहे, पण याचा अर्थ असा नाही की पाहिजे ते करतील। बाबा, जे होईल ते होईल, 20 तसा शब्द दिलाय, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार। विषय संपला, जे होईल ते होईल। 1 तारखेला तुम्ही सगळेजण या, अशी माझी तुम्हाला विनंती। धन्यवाद।